मित्रांनो, आता याच्यानंतर आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन बघणार आहोत. काय इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन? त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो सममूल्य अपूर्णांक. काय म्हणतो? सममूल्य अपूर्णांक. बघा, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण? सममूल्य अपूर्णांक. बघा, आता सममूल्य अपूर्णांक किंवा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन याच्यामध्ये बघायचं इक्वी शब्द दिसतो तुम्हाला. काय इक्वी? आणि इथे सम दिसतोय. इक्वी म्हणजे इक्वल, म्हणजे काहीतरी समान आहे. सम म्हणजे पण समान, म्हणजे काहीतरी कॉमन गोष्ट आहे, काहीतरी समान गोष्ट आहे याच्यामध्ये. मग तेच आपल्याला समजून घ्यायचे. मग एका उदाहरणाने समजून घेऊया. बघा, 3 मित्र आहेत. एक आहे रमेश, एक आहे गणेश आणि एक आहे सोमेश. काय केलंय? या तिघांना पण आपण एक एक चपाती दिली. किती? एक एक चपाती दिली त्यांना खायला. किती? एक एक चपाती दिली. बघा, एक एक चपाती खायला दिली त्यांना. पण त्यांनी काय केलं? ते आहेत माजलेले. त्यांनी काय पूर्ण चपाती खाल्ली नाही. काय? त्यांनी पूर्ण चपाती खाल्ली नाही. त्यांना आपण विचारलं की तू चपाती किती खाल्लीस? तू चपाती किती खाल्लीस असं आपण विचारलं. मग रमेश काय म्हणला? मी 2 पैकी 1 भाग खाल्ला. किती? 2 पैकी 1 भाग खाल्ला. म्हणजे काय करावं लागतं? रमेशने चपातीचे 2 भाग केले आणि त्यातला 1 भाग खाऊन टाकला. 2 पैकी 1 भाग कसा लिहितो आपण अपूर्णांकात? 2 पैकी 1 भाग खाल्ला रमेशनं. बरोबर. पुन्हा गणेश काय म्हणला? की मी 4 पैकी 2 भाग खाल्ले. किती? 4 पैकी 2 भाग खाल्ले. मग बघा, त्या गणेशनं काय केलं? असे 4 भाग केले आणि त्याने त्यातले 2 भाग खाऊन टाकले. किती? 2 भाग खाऊन टाकले. बघा, हे 2 भाग खाऊन टाकले. मग आता हे कसं लिहिणार आपण? 4 पैकी 2. 4 पैकी 2. बरोबर. पुन्हा सोमेश. सोमेश काय म्हणला? सोमेश अति हुशार होता. बरोबर. सोमेश काय म्हणला? सर मी भाकरीचे पहिल्यांदा 6 भाग केले. किती? 6 भाग केले. 6 भागापैकी सोमेशनं खाल्ले 3 भाग. किती? 6 भागापैकी खाल्ले 3 भाग. बघा, 6 भागापैकी 3 भाग खाऊन टाकले. 1, 2 आणि हे 3. किती भाग खाऊन टाकले त्यानं? 3 भाग खाऊन टाकले. मित्रांनो, समान भाग आहेत बरं का. पण आता ते काढताना आलं नाही मला समजा. बघा, इथं किती? 6 पैकी 3 भाग. मग मित्रांनो, आता जर तुम्ही आकृतीचं निरीक्षण केलं, बघा, यांनी जरी काही सांगितलं असलं तरी मला दिसताना तर प्रत्येकानं अर्धी अर्धीच भाकर खाल्लेली दिसते. बरोबर आहे का? बघा ना, याची निम्मीच भाकर खाल्ली, या भाकरीची पण निम्मी खाल्ली, या भाकरीची पण निम्मी खाल्ली. मग मी तुम्हाला म्हणलो होतो बघा की इक्विव्हॅलंट किंवा सममूल्यमध्ये काहीतरी समान आहे. बघा, याचा अर्थ काय? बघा, याने पण अर्धीच भाकर म्हणजे हाफच चपाती खाल्ली. किती? हाफ चपाती. भाकर असेल, चपाती असेल काय. याने पण हाफच खाल्ली म्हणजे अर्धीच खाल्ली बरं का. याने पण हाफच खाल्ली. म्हणजे मित्रांनो बघा, जर असं म्हणत असेल की आता मी म्हणतोय रमेश तू पण अर्धीच भाकर खाल्लीस, गणेश तू पण अर्धीच भाकर खाल्लीस, सोमेश म्हणते तू पण अर्धीच भाकर खाल्लीस, परंतु त्यांनी मला फ्रॅक्शन मध्ये सांगताना तर वेगळं सांगितलंय. बरोबर का? मित्रांनो, त्यांनी तर चुकीचं सांगितलं नाही, कारण आपण त्यांनी सांगितलं तसंच काढलंय ना. बरोबर. मग आपण पण म्हणतोय तिघं पण सेमच खाल्ली, मग त्यांनी सांगितलेलं पण सेमच असणार. बघा ना, इथं पण हाफ आहे, इथं पण हाफ आहे, इथं पण हाफ आहे. हाफ हाफ जर बरोबर असेल हे पण बरोबर असणार. बरोबर का? मग ते कसं बघा आता. चला, 1/2 बरोबर 2/4 बरोबर 3/4. आता हे बरोबर कसं ते आता सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला माहितीये अपूर्णांकाचं रिडक्शन आपल्याला करता येतं, म्हणजे फ्रॅक्शन आपल्याला रिड्यूस करता येतो. कसा? बघा, 1/2 ला काही काटाकाटी होती का? नाही. त्याला 1/2 ठेवा. बरोबर. पुन्हा बे 1 बे, बे 2 4. बघा, 1/2 आलं का? आलं. याने व्हॅल्यू चेंज होत नसते बरं का, फक्त आपण त्याला रिड्यूस करत असतो. पुन्हा 3 1 3, 3 2 6 म्हणजे 1/2. बघा मित्रांनो, सर्व बरोबर आहेत का? मग तुम्हाला सांगितलं बघा, कॉमन काहीतरी गोष्ट आहे, म्हणजे या सर्वांची व्हॅल्यू कॉमन आहे. किती आहे? 1/2. म्हणजे त्या सर्वांची व्हॅल्यू किती? हाफ. म्हणजे सेमच आहेत सगळे. कसं पण सांगितलं, मी जरी 4/8 म्हणलं तरी हे हाफच आहे. बरोबर का? पुन्हा मी जर असं म्हणलं 50/100 म्हणलं तरी हे सुद्धा हाफच आहे. बरोबर का? म्हणजे यालाच काय म्हणायचं? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणायचं. काय म्हणायचं? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. त्यांची जर रिड्यूस करून व्हॅल्यू सेम येत असेल त्याला काय म्हणायचं? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. बघा, आणि